जिकडेपर्यंत नजर जाणार आहे तिकडेपर्यंत लोकच तुम्हाला दिसतील, एवढं अद्भुत अविश्वसनीय असा हा सोहळा पार पाडला आहे। तर त्यामध्ये मी जे प्रवास केलेला आहे, जीव घेणं प्रवास माझा कसं झाला, प्रोग्राम कसं झाला, त्या सगळं मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ। तसा हा 21 जानेवारीचा व्हिडिओ आहे, 21 जानेवारीचा हा सत्संग सोहळा आहे। तर चला बघूया। बरं माय, माझी बॅग भरा, मी जाते ना आता। पॉकेटमध्ये नको टाकू, माझ्या पर्समध्ये ठेव, टाक, लय शहाणा। पूजेसाठी जे साहित्य आहे मी दुपारीच काढून ठेवलं होतं आणि ते सगळं आता पॅक करायचं आहे। तर ते मुलांना सांगितले की ते पॅक करा। मुलांसाठी बनवलेलं आहे मी चपाती भाजी। आता ही टमाट्याची भाजी आहे सुखी, मग हे पॅक करणार आहे, कारण उद्या तिकडे जेवायचं काय बंदोबस्त असेल नाही असेल, आपलं आपलं टिफिन सोबत असणं चांगलं असतं। तर हे टमाट्याची भाजी मी माझ्यासाठी काढलेली आहे आणि हे भाजी जी आहे उद्यासाठी मुलांसाठी म्हणून मी करून ठेवलेले आहे। आणि हे आता शिजलेलं आहे, हे पण भाजी, चपाती वगैरे पण बनवलेलं आहे मुलांसाठी। एवढी मोठी चपाती बनवलेली आहे याच्यामध्ये, आणि मी माझ्यासाठी एक 4 चपाती घेणार आहे, चपाती भाजी। आता मला करायचं आहे अंघोळ, 10 साडेदहा वाजते कसंही, म्हणून उशिरा बनवलं भाजी, म्हणजे उद्या चांगली असणार। ते फ्रीजमध्ये ठेवून देईल मी थोडं थंड झालं की। आणि हे आहे मला टिफिनमध्ये पॅक करायचं आहे आता हे भाजी। थोडं गरम आहे, हे प्लास्टिकचं छोटंसं एअर टाईट आहे म्हणून ह्याच्यामध्ये भरणार आहे मी। आणि आपल्या घरी असायला पाहिजे चपाती म्हणून मी हे 4 चपाती घेतलेल्या आहे माझ्यासाठी, कारण एवढी गर्दी राहणार आहे तिकडे, मग तिकडे काय जेवायची व्यवस्था असेल नसेल, म्हणून आपल्या पदरामध्ये जेवण असणं खूप चांगलं असतं। आपल्याकडे चपाती भाजी असलं तर गाडीत बसल्या ठिकाणी माणूस खाऊन घेणार आहे, तिकडे वेळ नाही मिळालं तर। दुसऱ्या दिवशीचा जे स्वयंपाक आहे ते मी आजच बनवून घेतलेला आहे। माझ्यासाठी टिफिन मी पॅक करून घेणार आहे, चपाती भाजी, आणि त्यासोबत मुलांसाठी उद्यासाठी पण मी चपाती भाजी जे आहे त्यांच्यासाठी बनवून ठेवलेलं आहे। आता मी ठेवलेलं आहे पाणी, कारण की मला करायची आहे आंघोळ। आंघोळ करून आपल्याला जायचं आहे, कारण तिकडे आंघोळीची वगैरे व्यवस्था नसेल आणि गेल्यावर वेळही नसेल। चला औरंगाबाद दादा की जय, श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय, माता की जय, श्री महाश्वरी आई साहेब, श्री अंबा माता की जय। फायनली आम्ही 5:30 वाजता आलेले आहेत, ऑलमोस्ट 5-5:30 असंच वाजलेच होते आम्हाला चलत चलत येण्यासाठी। तर गर्दी तुम्ही बघू शकता। 8 वाजता पूजा आपलं सुरू होणार आहे, 8च्या आरतीनंतर सकाळची, आणि त्यानंतर पूजा वगैरे आपल्या संपन्न होणार आहे। पण त्याच्या आधीच त्यानंतर 2 दिवसाआधीच येऊन बसले होते, मग तयारी वगैरे सेवा वगैरे करायला भेटतं म्हणून। पण 5:30 वाजता थंडी एवढी जास्त होती, सगळे बघा स्वेटर आता काहीतरी तुम्ही घातलेलेच ते दिसणार आहे तुम्हाला। तर ढोल ताशासोबत आईची अशी रॉयल एंट्री होत आहे। प्रत्येक ठिकाणी लोकांना दिसून यावं म्हणून स्क्रीन लावलेले होते ते, आणि त्या स्क्रीन मी रेकॉर्ड करून आणलेला आहे, म्हणजे तुमच्यासोबत शेअर करायला, जे नाही जाऊ शकले काही कारणामुळे, तर त्यांच्यासोबत मला शेअर करायचं होतं। अद्भुत असं कार्यक्रम झाला, खूप रॉयल एंट्री अशी झाली, खूप छान। साधू वगैरे सगळेजण, साधू नव्हते म्हणजे ते आपले सेवेकरीच होतात, पण त्यांच्यासोबत एक असतं ना एक माहोल, एक जे तयार होतो, खूप छान असं वाटलं। मस्त एंट्री झाली आईची। उत्तर बाजूने 8 नंबरचा जो
सर्वप्रथम आपण वृद्ध करणार आहे. जे साहित्य सगळ्यांनी आणले होतं ते काढून ठेवले होते आणि जे ते आपलं आपलं व्यवस्थित लावून ठेवलं होतं. तर सर्वात आधी रुद्र पठण अशी होणार आहे. तर मी जे माझ्या गळ्यामध्ये आम्ही लिंग घालत असतो, आम्ही लिंगायतचे लोक, तर म्हणलं की घरामध्ये जेवढे लिंग आहेत 2 होते, तर त्यांचीही आपण काय करायचं साध्य करून आणलं असतं. म्हणून मी ते लिंग घेऊन आलेली आहे. आणि जे पात्र आहे माझ्याकडे ॲक्च्युली अभिषेक पात्र नाही आहे, तर तो जे नंदी असतो ना त्याच्या तोंडातून आम्ही अभिषेक घालत असतो. तर त्या अभिषेकामध्ये मी स्वतःमध्ये एवढी गुंग होऊन गेली होती, त्या पूजामध्ये एवढा आनंद वाटत होता की व्हिडिओ काढायला मला लक्षात नाही ॲक्च्युली, तर ते स्किप होऊन गेलं. नंतर मग जेव्हा कुंकुमार्चनची वेळ आली तर ललिता सहस्त्रनाम आईचं 1000 नाव घेऊन कुंकुमार्चन केलं गेलं. आईचं 1000 कमळ पुष्पांनी त्यांचा अभिषेक केलं गेलं. खूप सुंदर असं ललिता सहस्त्रनामाने आणि इतर जे काही पूजा असतात ते सगळ्या खूप छान पार पाडल्या. एकदम आनंदित, खूप म्हणजे मी नाही सांगू शकत तुम्हाला वर्ड्समध्ये, कारण हा माझ्या आयुष्यातला पहिला असा कार्यक्रम जे आहे मी ते अटेंड केला होता. खूप छान सुंदर वाटत होतं असं. आणि त्यानंतर पाहूया मग आम्ही आता ही सर्व सेवा झाल्यानंतर माऊलींचा आगमन झाला. त्यानंतर माऊलींचं हितगुज होतं. जिथपर्यंत नजर जात होती ना तिकडे लोकच लोक होते. खूप छान असं माऊलींचं हितगुज वगैरे आम्ही ॲक्च्युली अटेंड केलं नाही, कारण की आमची पूजा झाल्यानंतर अजून एक बॅच होती जे बाहेर वाट बघत होती बिचारे उन्हातानाचे. आम्हाला निघायला तिकडून 2:30 वाजले होते आम्हाला. आणि एवढं ऊन होतं औरंगाबादला, ओ माय गॉड खूप ऊन होतं. आणि ॲक्च्युली गावाच्या बाहेर होतं आणि काहीच हे नव्हतं म्हणून खूप जास्त ऊन होतं. आणि आमच्यासोबतच म्हणजे आमची पूजा झाली, 2 बॅचमध्ये पूजा झाल्या. तर पहिल्या बॅचमध्ये जेवढे लोक होते त्यापेक्षा दुप्पट लोक अजून बाहेर वाट पाहत होते. त्यामुळे म्हणलं की आपण तर नाशिककर आहे, आपल्याला असंही माऊलींचं हितगुज म्हणा, माऊलींचे दर्शन म्हणा, गुरुपीठला दिंडोरीला सहज महिन्यातून एकदा तर आम्ही भेटतोच त्यांना. तर त्यामुळे आम्ही नाशिककर काय केलो, चला निघूया म्हणून आम्ही निघालो. गाडीमध्ये बसलं. ॲक्च्युली आमच्या गाडीमधल्या जे 2 बाया होत्या, जे 2 लेडीज आणि एक मुलगी त्यांच्यासोबत, ते तिघे पण मिसिंग होते. म्हणजे ते भेटतच नव्हतं. आणि नेटवर्क इश्यू असल्यामुळे कोणाचा कॉलही त्यांना लागत नव्हता. तर त्यामुळे आम्ही फक्त चक्रा काढत होतो की कसं तरी ते मिळावं, आम्हाला भेटावं म्हणून. आता आमच्या ड्रायव्हरनी एक चक्कर पूर्ण मारून परत आम्ही हळू ते गाडी चालवत आहे जेणेकरून आम्हाला ते दिसावं. आम्ही फोन पण ट्राय करत होतो. असं हा एकदम म्हणजे गोंधळचा कार्यक्रम होता. म्हणलं तर गोंधळाचा नव्हता, म्हणजे तसं नाही आहे, पण पब्लिक असल्यामुळे आपल्याला थोडंसं, कारण आम्ही गाडीमधले जेवढे जण आहेत फक्त सगळ्यांचे एक 50-60 जण गेले होते. ते सगळ्यांचे वेगवेगळे ग्रुपमध्ये सगळ्यांनी पूजा अटेंड केली, कारण एका जागी सगळ्यांचं मिळणं हा शक्यच नव्हता एवढ्या गर्दीमध्ये. कुठे कोणाला जागा भेटली तिकडे ते ॲडजस्ट होऊन बसून गेल्या. आणि मग त्यामुळे आम्ही थोडं चक्कर मारत राहिलो. तर गाडी हळू चालत आहे त्यामुळे मग म्हणलं की थोडंसं शूट करू. अक्षरशः एवढं सुंदर असं वाटत होतं. 64 किलोमीटरमध्ये हा पूर्ण इंतजाम जे त्यांनी केला होता. त्यानंतर मग ते लेडीज आम्हाला फोन करून शेवटी फोन केला. त्यांनी म्हणलं की तुम्ही कृष्णेश्वरला या, आम्हीही कृष्णेश्वरला दर्शन करायला जात आहे. मग इकडे आल्यावर आमची भेट झाली असं झालं, कारण मिळालेच नाही ते आम्हाला शेवटपर्यंत. मग वाट बघून आम्ही 2 वाजता 1.5-2 तास आम्ही गाडी थांबवली त्यांच्यासाठी. मग आम्ही कृष्णेश्वरला आलो. इकडे म्हणलं की कुंडमध्ये हातपाय स्वच्छ करून, म्हणजे कुंड स्नान ज्याला म्हणू शकतो. कुंडाचं पाणी ॲक्च्युली खूप घाण झालेलं आहे. कितीही घाण असो पण त्याची पवित्रता तेवढीच असते. मनुष्य घाण केलं तर त्याची पवित्रता काही जात नाही. जे पवित्र त्या गुंडामध्ये असतात पवित्रता, ते पवित्र तर असणारच आहे. गंगा कितीही घाण असो, गंगा तर शेवटी गंगाच राहणार आहे. तर इच्छा तर नव्हती त्याचं, कारण खूप माशा वगैरे होत्या आणि पूर्ण हिरवंगार होतं पाणी. पण पाणी पवित्र आहे म्हणून मग आम्ही काय केलं, हातपाय स्वच्छ धुवून घेतलं आणि तोंड वगैरे. आणि त्यानंतर आम्ही कृष्णेश्वरात दर्शनला आलो. म्हणजे जेवढी गर्दी तिकडे होती तीच गर्दी परत इकडे उलटली, कारण लोकांचा जसं आम्ही विचार करतो प्रत्येक तसंच विचार करतात प्रत्येकजण की रुद्रपठण झालेलं आहे आणि आपण ज्योतिर्लिंगच्या ठिकाणी आलेलं आहे. तर आमच्यासारखे त्यांचेही विचार की नाही चला कृष्णेश्वरचे दर्शन करून घेऊ. मग त्यासोबत आम्ही गेलं. तर आम्हाला ॲक्च्युली 1-2 घंटे लेट झाले तिकडे, गाडी वेट करत थांबली होती म्हणून. आणि इकडेही तशीच गर्दी, अक्षरशः म्हणजे चिंगरड्या व्हायचं तेवढंच काम होतं. एवढे गर्दी, बापरे खूप गर्दी होती. पण असं कसंही खूप छान दर्शन झालं जेवढी गर्दी झाली. कारण
ते जे महाराज होते तेही म्हणे की आम्ही काही करू शकत नाही, का गर्दी एवढी आहे, आमचं कोणी ऐकणार नाही. आणि इकडे आम्ही म्हणजे खूप असं डोकं टेकून ज्योतिर्लिंगकडे आम्हाला दर्शन भेटलं प्रत्येकाला. त्यासोबत आम्ही आता भद्रा मारुतीला आलं इकडे. म्हणजे स्वामी म्हणजे जे कोणी पंडित होते तेही रिलॅक्स बसले होते, की कारण एवढी पब्लिक आहे, ते आमची काहीच ऐकणार नाही. तर ते पण रिलॅक्स बसले होते आणि जे ते दर्शन करून जात होते मस्त डोकं टेकून ज्योतिर्लिंगवरती. खूप छान दर्शन झालं. भद्रा मारुती म्हणजे इकडे झोपलेले मारुती आहे. तसं मध्ये व्हिडिओ काढू देत नव्हतं, फोटो काढू देत नव्हते गर्दी असल्यामुळे. आणि मलाही भीती वाटत होती की मोबाईल नाही चोरीला वगैरे जाते, मग त्यामुळे मी थोडंसं अवॉइड करते अशा ठिकाणी काढणं व्हिडिओ. खूप छान इकडं औरंगाबादला कधी आलं तर पर्स वगैरे घ्या. खूप छान असं पर्स वगैरे आहे तिकडे. खूप आमच्या गाडीमधल्याच बायांनी खूप जणांनी घेतलं. आणि बघा तुम्ही म्हणजे एवढी गर्दी, ओ माय गॉड. जिकडेपर्यंत नजर जात आहे तिकडेपर्यंत खूप लोकांनी खूप छान असं तानाचे बघा उन्हामध्ये बसलेले आहेत अक्षरशः पूजा करायला. त्यांना सांगितलं की दुसरी बॅच होणार आहे त्यामध्ये तुम्ही पूजा करा, पण ज्यांना लवकर जायचं होतं घरी ते बसले होते. खूप छान असं स्टेज वगैरे त्यांची तयारी, रांगोळीचं पूर्ण श्रीयंत्र बनवलं होतं. खूप सुंदर म्हणले ना, जेवढं मी बोलणार आहे त्यापेक्षा तिकडं जर राहिलं असतं आपण ते फील केलं असतं. पण खूप सुंदर असं वातावरण होतं आणि एक मनाला असं शांती की आपण एवढी मोठी पूजा बघितली तर बघितली, आपण स्वतः अटेंड केली आणि केली सुद्धा. ते मला खूप आनंद वाटतं या गोष्टीचा. बघताय तुम्ही जिकडे नजर जात आहे तिकडे पाऊल ठेवायला जागा नव्हती. उन्हात तानाची लोक बसलेले आहेत. आम्ही ॲक्च्युली टेंटच्या खाली तरी बसलो होतो.